वन विकास महामंडळाचे आदरणीय अध्यक्ष माननीय चंदन भैया चंदेल जी, जिल्हा परिषदचे झुंजार कर्तबगार अध्यक्ष श्री देवरावजी भोंगळेजी, या नगराचे आदरणीय अध्यक्ष व जिल्हा भारतीय जनता पार्टीचे नेते श्री हरीश शर्मा जी, माजी आमदार जैनुद्दीन जवेरी जी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुलजी कर्डिले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्या श्रीमती साखरवाडेताई, नगर परिषदच्या उपाध्यक्षा मीनाताई चौधरी, महिला जिल्हा अध्यक्ष रेणुकाताई दुधे, चीफ ऑफिसर रेणुकाताई चीफ ऑफिसर बिपिन मुद्दा जी, श्री काशीनाथ सिंह जी, श्री शिवचंद द्विवेदी जी, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी, सर्व नगरसेवक नगरसेविका, पत्रकार बंधू, मोठ्या प्रमाणावर उपस्थित अंगणवाडी सेविका भगिनी, मदतनीस भगिनी व या शहरातील सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनींनो, येथील नवनिर्मित नाट्यगृहाचं अधिकृत लोकार्पण झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। या शहराने भरभरून प्रेम केलं आणि या विभागाचा लोकसेवक म्हणून, या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मीही या शहराचा भरभरून विकास व्हावा यासाठी सर्व शक्तीपणा लागावी। मग रस्ते असेल, छठ पूजेची जागा असेल, गणपती घाट असेल, बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, पोलीस स्टेशन असेल, नाट्यगृह असेल, बॉटनिकल गार्डन असेल, सैनिक शाळा असेल, पाणी पुरवठा योजना असेल की दवाखाना असेल, हे शहर उत्तम व्हावं। ज्या जनतेने माझ्यावर विश्वास व्यक्त केला, प्रेम व्यक्त केलं, 5 वर्षात या शहरामध्ये विकासाचा झंझावात निर्माण करण्यासाठी आपण पूर्ण शक्ती लावली। आज त्याचाच भाग की एक नाट्यगृह लोकार्पित होत आहे। हे नाट्यगृह म्हणजे विटा भिंती पासून तयार झालेली ही वास्तू नाही। भविष्यामध्ये ही वास्तू, हे नाट्यगृह, हे सभागृह एक संवादाचं केंद्र होईल। जाती जातीमध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी जो संवाद हवा आहे, त्या संवादाचं एक केंद्र होईल। ज्या तरुणांना, ज्या विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थिनींना आपल्या आयुष्यात मोठं व्हायचं आहे, त्यांच्यासाठी एक मार्गदर्शन केंद्र होईल। उद्योग करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, शेती करायची असेल, तर त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी ही एक प्रशिक्षण संस्था होईल। या शहराच्या विकासाचं स्वप्न रंगवण्यासाठी चर्चा करायची असेल तर हे एक विकासाच्या चर्चेचा केंद्र होईल। आणि मग विश्वास आहे की आता आमच्या नगरपालिका अध्यक्षाचं लग्नही आहे, त्यांनाही या नाट्यगृहाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपयोग होणार आहे। आज दुसरा कार्यक्रम, अंगणवाडीला आपण आयसो देण्याचा संकल्प केला होता आणि मला आनंद आहे की जिल्ह्यामध्ये 580 अंगणवाड्याच्या आसपास अंगणवाड्यांना आयसो प्राप्त आहे। पण मी संकल्प केला होता, खरं तर देशामध्ये पहिलं माझं मंत्री कार्यालय होतं की जे आयसो झालं।
हे देशातल्या सर्व मंत्र्यांपैकी पहिलं मंत्री कार्यालय. आणि मग मी मनात विचार केला की जो भी काम करो वो अच्छे से होना चाहिए. आपल्या अंगणवाड्या आनंदवाड्या झाल्या पाहिजे. जी अंगणवाडी 0 ते 6 वयोगटापर्यंत त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने काम करतं, जी अंगणवाडी भविष्यामध्ये त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा ही शक्ती ऊर्जा त्या 0 ते 6 वयोगटाच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा बालक बालिकेमध्ये निर्माण व्हावी यासाठी आमची सेविका मदतनीस काम करते. ती अंगणवाडी सुंदर व्हावी. आणि साधारणतः एक 8 महिन्यापूर्वी हा विषय घेऊन मी बैठक घेतली. जिल्हाधिकारी होते, जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, मुख्य कार्यपालन अधिकारी होते. आणि माझी इच्छा मी व्यक्त केली की देशामध्ये माझ्या मतदारसंघात या वर्ष 1.5 वर्षामध्ये 3 गोष्टी व्हाव्यात की माझी अंगणवाडी आनंदवाडी व्हावी, स्मार्ट व्हावी आणि ती ISO युक्त व्हावी. मला सांगायला आज अभिमान वाटतो की आज या मतदारसंघाच्या 403 अंगणवाड्या या ISO नामांकन झाल्या. हा देशातला एक रेकॉर्ड आहे. आपण दुसरा निर्णय केला की यासोबत आपला मतदारसंघ गॅस युक्त व्हावा. उज्ज्वला गॅस योजने व्यतिरिक्त आपण चूल मुक्त, धूर मुक्त माझ्या आई बहिणीला हक्काचा गॅस मिळावा यासाठी आपण योजना केली. आणि मला विश्वास आहे की काही दिवसामध्ये हा मतदारसंघ 100% गॅस युक्त, चूल मुक्त होणारा देशामधला एकमात्र मतदारसंघ होईल. आपण तिसरा निर्णय केला की आपला मतदारसंघ आरो युक्त व्हावा. आज साधारणतः भारत सरकारच्या बेल कंपनीतून आपण पहिल्यांदा 50 गाव केले. आरो युक्त मतदारसंघ व्हावा या दृष्टीने पहिला टप्पा पूर्ण केला. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये काही ITC कंपनीने आपल्याला आरो दिलेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राज्य सरकारच्या निधीतून आपण 140 गावांना आरो युक्त पाणी देतोय. आणि मला विश्वास आहे मी बगारशा नगर परिषदच्या 17च्या 17 वार्डासाठी WCLचा CSR फंड सुद्धा उपलब्ध केला आहे. आचारसंहितेनंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये बगारशा शहराच्या 17ही वार्डामध्ये आपले शुद्ध पाणी देणारे आरो मशीन हे बगारशा शहरामध्ये लागणार आहे. एक स्वप्न आपण पाहिलं. हे स्वप्न होतं जनहिताचं, हे स्वप्न होतं प्रगतीचं, हे स्वप्न होतं उन्नतीचं. आणि त्या दृष्टीने आज यानंतर मी 2 डिजिटल शाळांचं भूमिपूजन करतोय. एक तर डिजिटल शाळा ही शुद्ध मी मुलींसाठी करण्याचा संकल्प केला. त्यासाठी मी हरीश शर्मा यांना 7 कोटी रुपये उपलब्ध केले आणि हरीश शर्मा यांना आग्रह केला की तुम्ही ही डिजिटल शाळा फक्त मुलींसाठी, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ही डिजिटल शाळा तयार करा, ज्यामध्ये जगातलं ज्ञान माझ्या भगिनी, माझ्या बहिणी सहजपणे ग्रहण करू शकेल. आज त्याचंही आपण भूमिपूजन करतोय. महिलांच्या रोजगारासाठी बचत गटाचा हे आर्थिक आंदोलन पुढे व्हावं यासाठी आपण बगारशामध्ये स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या नावाचं महिला उद्योग भवन बांधण्याचाही निर्णय केला आहे. आणि हे सेंटर तर बगारशात होईल, पण प्रत्येक या मतदारसंघाच्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आपण निर्णय केला की स्वर्गीय सुषमा स्वराज महिला उद्योग भवन असे आपण 15 उद्योग भवन
प्रत्येकी 60 लक्ष रुपये किमतीचे हे या बगारशाच्या उद्योग भवनाशी जोडतोय, की ज्या माध्यमातून एकीकडे तरुणांसाठी रोजगाराची अनेक संसाधनं आपण तयार करतोय आणि तेव्हाच बचत गट, महिला याही उद्योजिका व्हाव्यात या दृष्टीने आपण उपक्रम हाती घेतला आहे. जनतेने विश्वास व्यक्त केला, प्रेम व्यक्त केलं, संधी दिली. मग आठवतं की 1995 ची मी पहिली निवडणूक लढवली. या शहरात आलो, सहज कोणीतरी मग म्हणाले की आमचं शहर इतकं मोठं आहे पण तहसील होत नाही. मी मागचा विचार केला नाही, पुढचा विचार केला नाही. शपथ घेतली की जर मी ही तहसील केली नाही तर पुन्हा मी निवडणुकीला उभा राहणार नाही. मग आमचे काही नेते सांगायचे की राजकारणामध्ये शपथ घ्यायची नसते, राजकारणामध्ये अशा पद्धतीचं वचन द्यायचं नसतं. पण तेव्हा आमच्या नेत्यांना मी सांगायचो, साहेब जेव्हा मी ठरवलं करणार तेव्हा करणारच, कारण हा च चंद्रपूरचा च आहे, तो च म्हणजे चच होणारच. आणि तेव्हा ती शपथ घेऊन बगारशा तहसील आपण केली. मागच्या सरकारमध्ये मी विरोधात होतो, पण एक तालुक्याचं एसडीओ कार्यालय, मला आठवतं की मी पहिल्यांदा तेव्हा निवेदन घेऊन महसूल विभागात गेलो, महसूल मंत्र्यांकडे गेलो. ते म्हणाले हे कसं शक्य आहे, एका तहसीलचं एक एसडीओ कार्यालय होऊच शकत नाही. म्हणतो तुम्ही साहेब होऊच शकत नाही असं जेव्हा म्हणताय तेव्हा होणारच हे मी सांगून चाललो आहे. आणि जेव्हा 15 दिवसापूर्वी तेव्हाचे महसूल मंत्री आणि आजचे काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात त्यांच्या संगमनेर कोर्टासाठी मागणी घेऊन माझ्याकडे आले, तेव्हा मी त्यांना आठवण केली आणि त्यांनीही ती आठवण त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांसमोर सांगितली. म्हटलं साहेब बगारशा तहसील मी तुमच्याकडून केली होती, तुम्ही चिंता करू नका, तुमचं कोर्ट मी माझ्या हातून करतो आणि पुढच्या आठवड्यात तुमचा ऑर्डर काढतो. आणि 7 दिवसात आपण त्यांचाही ऑर्डर काढला. मग या शहराच्या जनतेने जातीपातीच्या बाहेर जाऊन प्रेम केलं. हे खरं आहे की काम करताना काही लोकांना चांगलं काम पटत नाही, आवडत नाही, पोटात दुखत. बस स्टँड झालं की मी पाहिली एकाची कॉमेंट, म्हणाले बस स्टँड झालं, बस जुनी आहे. मग 50 मी नवीन बस आणून दिल्या, मग पुन्हा त्यांचं पोट दुखायला लागलं. नवीन बस आणलं पण आमच्या काय उपयोग, कारण आम्ही तर बसमध्ये बसतच नाही. अरे बाबा तू बसत नाही पण जो बसतो त्याला आनंद होऊ दे. मी आज एक पोस्ट पाहिली, नाट्यगृह झालं तर नाट्यगृहातून आम्हाला रोजगार मिळणार का? नाट्यगृहातून रोजगार मिळत नाही. नाट्यगृह हे रोजगाराचं प्रशिक्षण देणारं केंद्र होतं. नाट्यगृहात काही एक खुर्ची ठेवून तिथं प्रत्येकाला नोकरी दिल्या जात नाही. पण उद्या जर नोकरीच्या स्पर्धेमध्ये पास व्हायचं असेल तर या सभागृहामध्ये तुम्हाला त्याचं प्रशिक्षण मिळू शकतं. पण काही लोकांसाठी तर आता विकास इतका त्यांना त्रासदायक झाला आहे की मला कधी कधी वाटतं की हे जसे जसे उद्घाटन भूमिपूजन होत आहे तशी प्रत्येक उद्घाटनामागे त्यांची 1 तास झोप कमी होत आहे की काय, अशी आता साधारणतः अवस्था झाली आहे. पण अच्छा कहे या बुरा कहे, हम तो इस मतदार संघ को आगे बढ़ाए बिना नहीं रहेंगे, हम इसको आगे बढ़ाएंगे. आणि या दृष्टीने आपण नवीन नवीन उपक्रम करतोय. माझा पुढचा संकल्प आहे की माझा मतदारसंघ, माननीय प्रधानमंत्री महोदय प्रत्येक भाषणात सांगतात
की 2022 मध्ये या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होईल आणि तेव्हा या देशामध्ये प्रत्येक बेघर व्यक्तीचं स्वतःच्या हक्काचं घर असावं. मी निर्णय केला की पंतप्रधान महोदय देशाला 2022 पर्यंत बेघराला घर देण्याचं स्वप्न पाहताय. मीही मागे राहणार नाही. माझा मतदारसंघ आणि जिल्हा हा या देशामध्ये, मग तो अनुसूचित जातीचा असेल, अनुसूचित जमातीचा असेल, ओबीसी असेल की ओपन असेल, जो जो बेघर आहे त्या प्रत्येकाला हक्काचं घर देईल, म्हणजे देईलच. आणि त्यासाठी किती ताकद लागो, त्यासाठी किती शक्ती ऊर्जा लागो, ते मी खर्च करेन. मी या जिल्ह्याच्या शाळा आहेत, देवरावजी इथं नाही, पुढच्या कार्यक्रमाला मला वाटते गेलेत, पण देवरावजीला सांगितलं की आपल्याला जिल्हा पुढे न्यायचा असेल तर योग्य शिक्षण दिलं पाहिजे. आणि जिल्हा परिषदच्या शाळांना मी ई लर्निंगची व्यवस्था केली. पुढच्या 5 वर्षात आपली जिल्हा परिषदची प्रत्येक शाळा त्याला वॉल कंपाऊंड आपण देतोय की जिल्हा परिषदची अशी एकही शाळा नसेल की जिथं वॉल कंपाऊंड नाही. आणि फक्त वॉल कंपाऊंडच नव्हे तर माझा आग्रह आहे की प्रत्येक वॉल कंपाऊंड हे बोलकं असलं पाहिजे. त्या भिंतीवरून सुद्धा उद्या एखाद्या महामानवाचं भाष्य वाचून आयुष्य बदलता यावं. आणि त्या दृष्टीने आपण शिक्षणाला महत्व देण्याचा जो उपक्रम आहे त्याचाच एक भाग म्हणजे अंगणवाडी. अंगणवाडीमध्ये कदाचित आपल्याला विज्ञान लक्षात आलं नसेल. आपण अभिमन्यूची कहाणी ऐकली की अभिमन्यू चक्रव्यूहात गेला. अभिमन्यू पोटात असताना अर्जुन आपल्या पत्नीशी संवाद करताना चक्रव्यूहात कसं जायचं हे सांगत होते आणि पोटात अभिमन्यू ऐकत होता. ही कहाणी तुम्ही ऐकली, मी ऐकली. खरं तर लहानपणी मला वाटायचं ही तर कथा आहे. असं कधी होतं का की पोटामध्ये जो असतो तो समजतो का, ऐकतो का? पण एकदा मी चीनच्या प्रगतीचं पुस्तक वाचत होतो आणि मग माझ्या लक्षात आलं की 0 ते 6 आणि -9 हे किती महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे गर्भसंस्काराला महत्व दिलं. साधारणतः बाळांपण, डिलिव्हरी ही माहेरी व्हावी, हे माहेरच्यांना खर्च लागावा म्हणून नव्हतं, तर हे यासाठी होतं की जेव्हा ती महिला आपल्या आईच्या सान्निध्यात असते तेव्हा जास्त आनंदी असते, तेव्हा तिची काळजी तिची आई जास्त घेते आणि म्हणून होणारा मुलगा सुद्धा तेवढाच सुदृढ आणि आनंदी होऊ शकेल, ही याच्या मागची कल्पना होती. मग चायनाने -9 + 2 अशी योजना आखली. मी मनात विचार केला की ही योजना महत्वाची आहे की आपण जे काही करतो ते 0 ते 6 वयोगटासाठी जितकं व्हायला हवं तेवढं होत नाही. आणि इथंच जसं मोबाईलचा किती जीबी असावा हे ठरतं, तसं इथंच त्याच्या किती ब्रेन जीबीचा असावा हे 0 ते 6 वयोगटातच ठरतं. म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल की 90% क्षमता बुद्धीची ही 0 ते 6 वयोगटातच ठरते आणि 6 पासून पुढच्या 100 वर्षात फक्त 10% क्षमता ठरते. पण आमची अडचण अशी आहे की 10% क्षमतेसाठी आम्ही जास्त खर्च करतो आणि 0 ते 6 वयोगटात जिथं 90% कॅपॅसिटी ठरते त्या अंगणवाड्या मात्र त्या अशा आहेत की तो मुलगा सुद्धा तिथं जेव्हा जाईल तेव्हा त्याला आनंद वाटू शकत नाही. आणि यासाठी आम्ही संकल्प केला की या अंगणवाड्या आनंदवाडी व्हाव्या. जर तो मुलगा 0 ते 6 वयोगटापर्यंत आनंदी असेल तर त्याचं भविष्यही आनंदी होईल आणि त्याच्या योगदानातून समाजही आनंदी होऊ शकेल आणि समाजामध्ये आनंद पेरण्याचं काम तो मुलगा भविष्यामध्ये करू शकेल. हा दृष्टिकोन घेऊन आपण काम करतोय.
मी आपल्याला आवाहन करण्यासाठी आलो आहे की या सांस्कृतिक सभागृहातून जाताना हे सभागृह भविष्यातलं बगारशाच्या उन्नतीचं प्रगतीचं केंद्र व्हावं. या सभागृहामधून आपण विचाराचं आदान प्रदान करावं. या सभागृहातून बगारशा प्रगतीच्या मार्गावर जाण्याच्या दृष्टीने चिंतन व्हावं. हे सभागृह आनंदाला जन्म देणारं ठरावं. या सभागृहामध्ये अनेक अभ्यासकांची उत्तम अभ्यासपूर्ण भाषण ही बगारपूरकर लोकांना, तरुणांना, तरुणींना ऐकता यावी यासाठी अंगणवाडी ISO करताना आपण या सभागृहाची लोकार्पण करतोय. आणि मग विश्वास आहे की आपण सर्वजण या बगारशाच्या उन्नतीमध्ये ज्या सभागृहाचं मी लोकार्पण केलं त्या सभागृहाचा योग्य उपयोग होईल. या ठिकाणचे मुख्य अधिकारी हे स्वच्छतेच्या बाबतीत जास्त जागरूक राहील. कारण अनेकदा वास्तू तयार होतात पण त्या वास्तू उत्तम ठेवण्याचं काम काही मी करणार नाही. मग आठवतं की दुर्गापूर पट्ट्यामध्ये जेव्हा मी RO मशीन लावल्यात, एक दिवस रात्री एक वाजता मला फोन आला आणि ते म्हणाले की RO मशीनचा नट ढिगा झाला, भाऊ लक्ष द्या. आता RO मशीनचा नट ढिगा झाला हे मी लक्ष द्यायचं, ज्यांच्यासाठी आहे त्यांनी काय करायचं. आणि म्हणून मी हे लोकार्पित करताना अपेक्षा व्यक्त करतो की ही वास्तू तुमची आहे, ही वास्तू बगारपूरकर जनतेची आहे, ही वास्तू या शहरातील नागरिकांची आहे. या वास्तूचा उपयोग उत्तम करा आणि बगारशाला प्रगतीला नेण्यासाठी या वास्तूचा माध्यमातून संवाद करा ही अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना मनापासून शुभकामना. उशीर झाला याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण मोठ्या मनाने क्षमा कराल हा विश्वास व्यक्त करतो आणि जे मिशन घेऊन आपण निघालो आहे त्या मिशनला सहकार्य कराल या विश्वासाने मी आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.